नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. द्वितीय वर्ष कला मराठी या विषयासाठी कादंबरी हा आधुनिक मराठी साहित्य प्रकार अभ्यासण्यासाठी आहे. G2 नियमित अभ्यासक्रम पहिल्या सत्रासाठी जो पेपर आहे त्या पेपरचं नाव आहे भाषिक कौशल्य विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार. कादंबरी हा जो साहित्य प्रकार या पेपरसाठी अभ्यासायला आहे, तर कादंबरी या साहित्य प्रकाराचे प्रमुख घटक आज आपण अभ्यासणार आहोत. कादंबरी हा एक अतिशय लोकप्रिय साहित्य प्रकार असून त्याची परंपरा मोठी आहे. कथात्मता हे तिचे वैशिष्ट्य आहे. मुळात कादंबरी हा प्रकारच अत्यंत गतिमान, लवचिक आणि बहुढंगी आहे. या कादंबरीतून एखाद्याच्या जीवनाचा विस्तृत असा जीवनपट उलगडून दाखवला जातो. मात्र असे कथन करताना ते वाचकांना खिळवून ठेवणारे हवे. कादंबरीकार आपल्या प्रतिभाशक्तीच्या आधारे आकर्षक अशी मांडणी करून वाचकाच्या मनात कादंबरीबाबत आकर्षण निर्माण करीत असतो. अशा या लोकप्रिय साहित्य प्रकाराचे घटक पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. पहिलाच महत्त्वाचा घटक आहे कथानक. कादंबरीचा कथानकाशिवाय विचारही आपण करू शकत नाही. कादंबरीकार आपल्याला जे कथानक सांगणार असतो त्यात कथेसारखे 2-3 प्रसंग किंवा घटना नसतात किंवा त्या अनुरोधाने येणारी 4-5 पात्रे नसतात, तर अनेक घटनांची मालिका कादंबरीकार आपल्यासमोर सादर करीत असतो. त्यातून एखादी गुंडाळलेली रिबन उलगडत जावी त्याप्रमाणे कादंबरीचे कथानक आपल्यासमोर उलगडले जाते. कादंबरीकाराच्या मनात प्रथम कादंबरीचे बीज पेरले जाते. नंतर जमिनीत एखाद्या पेरलेल्या बीजाला अंकुर फुटून ते जमिनीतून वर येते, तसेच कादंबरीचे होते. हळूहळू त्याला धुमारे फुटतात, फांद्या फुटतात व त्या छोट्या रोपट्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर होते. त्याप्रमाणे कादंबरी फैलावत जाते. अर्थात कादंबरीमध्ये मानवी जीवनाचा अनेकांगी पदर उलगडत जात असतो. त्यामुळेच वाचकाला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य कादंबरीत असते. कादंबरीकार आपल्या कौशल्याने कल्पनेच्या आधारावर घटना व प्रसंग यांची पुनर्रचना करून कादंबरी अधिक आकर्षक बनवतो. मौलिकता, संभवनीयता, सुसंघटितता, रचना कौशल्य, रोचकता व रंजकता ही कथानकाची विशिष्ट असे गुण आहेत, वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक येतो व्यक्तिचित्रण. कथेतील 3-4 पात्रांपेक्षा कादंबरीत अनेक पात्रांना त्या प्रसंगानुरूप स्थान दिले जाते. उदाहरण घ्यायचे झाले तर एखादी ग्रामीण कादंबरी घेतली तर त्यातील नायक नायिकेच्या बरोबरीने गावचा पाटील, सरपंच, इतर सामान्य वर्ग, बाराबलुतेदार, कोतवाल अशी अनेक पात्रे कादंबरीकाराला त्यामध्ये गुंफावी लागतात व त्यातून सूत्रबद्ध कथानक निर्माण होते. थोडक्यात कथानक पुढे पुढे जाण्यासाठी त्या व्यक्तींचे कादंबरीच्या कथानकात आगमन होणे नितांत गरजेचे असते. कारण कादंबरीचा विषय वास्तववादी असला तरी तो विषय फुलवण्यासाठी कादंबरीकाराला आपल्या प्रतिभा सामर्थ्याने अनेक काल्पनिक पात्रांना जन्म द्यावा लागतो. तरच ती कादंबरी जिवंतपणाचा आणि रसरशीतपणाचा अनुभव वाचकाला देऊ शकते. कारण कादंबरीतील प्रसंगचित्रण व्यक्तिचित्रणाच्या आधारेच वाचकांच्या समोर येते. म्हणून व्यक्तिरेखा हा कादंबरीचा महत्त्वपूर्ण असा घटक आहे. हे व्यक्तिचित्रण, स्वभाव वैशिष्ट्य त्या कादंबरीला सजीव आणि उठावदार करत जातात. अशा पद्धतीनं व्यक्तिचित्रण हा अविभाज्य आणि महत्त्वाचा असा भाग कादंबरीचा आपण म्हणू शकतो. त्यानंतर त्यातही पात्राचे 2 प्रकार येतात, प्रमुख आणि गौण पात्र. वर्णनात्मक, दर्शनात्मक पद्धतीने त्यांचं चित्रण, शब्दचित्रण केलं जातं.
त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो आहे संवाद आणि निवेदन. कित्येक वेळा कादंबरीकार स्वतःकडे निवेदकाची भूमिका घेतो व जणू काही तो स्वतः आपल्याला कादंबरी सांगत सांगत तो तिचे कथानक पुढे पुढे नेत असतो. त्यासाठी त्याला नाटकासारखे स्थलकालाचे बंधन नसते किंवा कथेसारखे शब्दांचेही बंधन नसते. त्यामुळे जीवनाचा विस्तृत पट वाचकांच्या समोर मांडण्यासाठी त्याला पात्रांमध्ये तसेच दमदार, चटकदार, वेधक असे संवाद देखील पेरावे लागतात. कधी कधी कादंबरीकार तृतीय पुरुषी निवेदन करतो तर कधी आत्मपुरुषी निवेदनाचा आधार घेतो. प्रादेशिक, ग्रामीण, ऐतिहासिक अशा ज्या प्रकारच्या कादंबरीची निवड कादंबरीकाराने केलेली असते त्या प्रकारची भाषा त्याला कादंबरीत वापरावी लागते. ग्रामीण कादंबरी असेल तर वऱ्हाडी, अहिराणी किंवा खेडेगावातील बोलीभाषा कादंबरीत येणे आवश्यक असते. कादंबरी प्रादेशिक स्वरूपाची असेल तर जो प्रदेश निवडला असेल तेथील भाषेचा उपयोग त्याला कादंबरीत करावा लागतो. उदाहरणार्थ कोकणातली पार्श्वभूमी आहे, विदर्भातली पार्श्वभूमी आहे, त्याप्रमाणे तिथल्या तिथल्या प्रादेशिक भाषेचा उपयोग त्याला करावा लागतो. आणि ऐतिहासिक कादंबरी असेल तर त्या काळातील भाषेचा संवादासाठी उपयोग करावा लागतो. असे संवाद पात्रांच्या तोंडी घालावे लागतात. तरच कादंबरी उठावदार होते व तिच्यात कुठेही कृत्रिमता डोकावत नाही. आता पुढचा आपण कादंबरीचा घटक बघूया, तो म्हणजे वातावरण किंवा पार्श्वभूमी. कादंबरी लिहिताना ज्या प्रकारची कादंबरी लेखकाने लिहायची ठरवलेली असते त्या प्रकारची वातावरण निर्मिती करणे आणि त्यानुसार प्रसंग, संवाद, व्यक्तिरेखा निर्माण करणे हे कादंबरीकाराचे प्रथम कर्तव्य असते. एखादा प्रतिभावान कादंबरीकार कोकणच्या पार्श्वभूमीवर कादंबरी लिहिणार असेल तर तेथील डोंगर, दऱ्या, खोऱ्या, जंगलं अशा निसर्ग चित्रणाचा पुरेपूर उपयोग त्याला आपल्या कादंबरीत करावा लागतो. एखादा शहरी जीवनावर कादंबरी निर्माण करणार असेल तर तेथील धावपळीचे, धकाधकीचे, वेगाचे वातावरण चित्रित करणे आवश्यक असते. अर्थात प्रत्येक कादंबरीकाराची प्रकृती भिन्न असते. उदाहरणार्थ हरिभाऊ आपटे किंवा वि स खांडेकर किंवा ना. सी. फडके यांच्या कादंबऱ्यांमधून सामाजिक जीवन, शृंगारिक जीवन व वैचारिक जीवन यांची वातावरण निर्मिती जास्त दिसून येते. वातावरण निर्मितीमुळे कादंबरीला एक वेगळे रूप प्राप्त होते. वाचक त्या वातावरणाशी एकरूप होतो व कादंबरीचा पूर्ण आस्वाद घेऊ शकतो. आणि त्या कादंबरीचे जे वातावरण किंवा पार्श्वभूमी असते ती पात्रांच्या जीवन दर्शनाला एक वास्तवता देत असते. कथानक आणि व्यक्तिदर्शन यातील रहस्य उलगडण्यास वातावरण अधिक उपयुक्त असते. त्यानंतर भाषाशैली हा घटक आपण बघूया. कादंबरीतील भाषेला फार महत्त्वाचे स्थान असते. कारण कादंबरीचा जो विषय कादंबरीकाराने निवडलेला असतो त्याप्रमाणे त्याला लालित्यपूर्ण, विनोदी, गंभीर, कलात्मक भाषाशैलीचा उपयोग करावा लागतो. ना. सी. फडके यांच्या कादंबऱ्यांमधून लालित्यपूर्णता आढळून यायची तर ब. का. कदमांच्या कादंबरीतून खानदानी भाषेचा बाज दिसून येतो. आनंद यादवांसारख्यांच्या कादंबरीत ग्रामीण जनतेचा आस्वाद घेता येतो तर नारायण धारप, रत्नाकर मतकरी यांच्या कादंबऱ्यांमधून रहस्यात्मक भाषाशैलीचा वापर केलेला दिसून येतो. या भाषाशैलीवरच कादंबरीची परिणामकारकता अवलंबून असते. हा त्या कादंबरीकाराच्या अस्तित्वाचाच आविष्कार असतो असे मला वाटते. तर इथे आपण कादंबरीचे घटक हा महत्त्वाचा भाग बघितला आणि वरीलप्रमाणे कादंबरीचे घटक अभ्यासतानाच कादंबरीचा शेवट सुखात्मा आहे किंवा दुःखात्मा आहे याकडे वाचकाचे लक्ष असते. शेवट सुखात्मा असेल तर वाचकाला एक छान कलाकृती वाचण्याचा निर्भेळ आनंद मिळतो आणि कादंबरी दुःखांत असेल तर वाचक अंतर्मुख होतो, गंभीर होतो. मात्र
दोन्ही प्रकारच्या कादंबऱ्या लिहिण्यासाठी लेखकाची प्रतिभासंपन्नता पणाला लावावी लागते, तरच उत्कृष्ट कादंबरी फुलू शकते असे मला वाटते. धन्यवाद.